Good afternoon, all of you. We will start our problem number 3. Based on installment includes principal plus interest. In last week, we was already learned basic problem. Okay, basic problem मध्ये आपण काय लर्न केलं होतं? Find out opening, principal, interest, installment and closing. Okay, हा टेबल आपण बेसिक प्रॉब्लेम मध्ये लर्न केलेला आहे. पहिला टाइप्स होता हा प्रॉब्लेमचा. देन टाइप नंबर 2 मध्ये आपण कोणत्या टाइपचे प्रॉब्लेम लर्न केले, ज्यामध्ये आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, इथे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्टचा रेट दिलेला नसतो आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितला जातो. सो हा सेकंड टाइपचा आहे प्रॉब्लेम आणि आज आपण लर्न करणार आहोत तो टाइप नंबर 3. ओके, अशा टाइपचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो टाइप नंबर 3. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट बेसिक टेबल ड्रॉ करावा लागेल, देन डेप्रिसिएशनचा टेबल ड्रॉ करावा लागेल अँड प्रॉब्लेम मध्ये कोणते अकाउंट आपल्याला विचारलेले आहेत, हे दोन अकाउंट आपल्याला काय करायचे आहेत तर ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो आपण स्टार्ट करूयात प्रॉब्लेम. सो फर्स्ट ऑफ ऑल रीड अवर प्रॉब्लेम केअरफुली. On 1st January 2011, Messrs. Roche Pharmacy purchased on tablet machine from Godrej Limited on higher purchase system. The cash price of मशीनची कॅश प्राइस किती दिसते बघा, 2,50,000 मशीनची कॅश प्राइस आहे. द फर्म पेड डाउन पेमेंट ₹50,000 ऑन 1st January 2011. म्हणजे सायनिंगला त्यांनी काय केलेले आहे, डाउन पेमेंट पे केलेला आहे ₹50,000 अँड बॅलन्स ₹3 annual installment of ₹80,000 each including interest at 10% per annum commencing from 31st December 2011. आणि इयर एंडिंगला त्यांनी काय केलेलं आहे, इन्स्टॉलमेंट आणि इंटरेस्ट अशी दोन्ही पे केलेले आहेत. इंटरेस्टचा रेट दिलेला आहे 10% आणि इन्स्टॉलमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे 80,000 पर इन्स्टॉलमेंट. सो टोटल इन्स्टॉलमेंट किती आहे, 3 अॅन्युअल इन्स्टॉलमेंट पे केली जाणार आहे. देन नेक्स्ट सांगितलेलं आहे, मेसर्स रोज फार्मसी प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट 20% पर annum ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, त्या मशिनरीचं डेप्रिसिएशन सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल 20% पर annum ने ऑन 31st December एव्हरी इयर. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह, आपल्याला दोन अकाउंट ड्रॉ करायचे आहेत, मशिनरी अकाउंट अँड गोदरेज लिमिटेड अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2011, 2012, 2030. ओके, 3 इयर दिल्यामुळे इथे तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन जे होणार आहे हे 3 इयरचं असेल इन द बुक्स ऑफ मेसर्स रोज फार्मसी. सो चला सॉल्व करायला घेऊ आपण. सेम टाइमला सॉल्व करायला घ्या. फर्स्ट टेबल ड्रॉ करून घ्या, अनालिसिस ऑफ पेमेंट. देन अनालिसिस ऑफ पेमेंट मध्ये फर्स्ट कॉलम डेट, देन कॅश प्राइस ॲट द बिगिनिंग, देन प्रिन्सिपल अमाउंट, डाउन पेमेंट दॅट मीन्स इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट and cash at the end. So date mention करा. फर्स्ट डेट आहे 1st January 2011. कॅश प्राइस किती होती मशिनरीची, अमाउंट सांगा फटाफट. कॅश प्राइस बघा प्रॉब्लेम मध्ये किती दिलेली आहे, 2,50,000 आहे कॅश प्राइस. सो आपण बिगिनिंगची कॅश प्राइस देणार 2,50,000. ओके, देन प्रिन्सिपल अमाउंट म्हणजे आपण फर्स्ट प्रिन्सिपल दॅट मीन्स डाउन पेमेंट. सो डाउन पेमेंट बघा प्रॉब्लेम मध्ये किती आहे, डाउन पेमेंट किती केलेला आहे, 50,000 चं डाउन पेमेंट आहे. सो पुट अप डाउन पेमेंट 50,000. देन प्रिन्सिपल अमाउंट आणि डाउन पेमेंट पहिल्या डेटला सेम येतील 50,000.
देन पहिल्या डेटला इंटरेस्ट नसतो, दॅट मीन्स क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करा बरं. मग आता क्लोजिंग बॅलन्स आपण कसा फाइंड आउट करणार? ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल, दॅट मीन्स 2,50,000 मायनस 50,000. सो क्लोजिंग बॅलन्स किती मिळेल मग? 2 lakhs. 2 lakh क्लोजिंग बॅलन्स मिळेल. सो पुटअप करा 2 lakh. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Draw करा. First transaction clear. Then date second put up करा. Second date in the sense त्याच इयरचं इयर एंडिंग असणार आहे. सो डेट मिळेल तुम्हाला 31st डिसेंबर 2011. हे लक्षात ठेवा, कारण डेटचा आपला पहिलाच प्रॉब्लेम आहे. अदरवाईज आपण आधीचे जे प्रॉब्लेम बघितलेले आहेत हे नंबरिंग फक्त आपल्याला दिलं होतं. सो ही पहिली डेट येईल तुमची, दॅट मीन्स इयर एंडिंग 31st डिसेंबर 2011. इयर एंडिंगला आपण काय करणार आहोत? त्या इयरचा डाऊन पेमेंट अँड देन इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे? पे करायचं आहे. सो लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग, म्हणजे लास्ट डेटचा क्लोजिंग आहे हा नेक्स्ट डेटचा काय असणार आहे? ओपनिंग असेल. सो लास्ट डेटचा क्लोजिंग आहे 2 lakh. सो नेक्स्ट डेटला येईल 2 lakh. Okay, then put up second year installment, that means first installment. First installment किती आहे? 80,000. 80,000, कारण 80,000 च्या 3 इक्वली इन्स्टॉलमेंट आहेत असं सांगितलेलं आहे. देन चार्ज इंटरेस्ट, इंटरेस्टचा रेट किती दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये? 10% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. इंटरेस्ट चार्ज ऑन ओपनिंग बॅलन्स. सो 2 lakh वरती 10% इंटरेस्ट चार्ज करा. अमाऊंट किती येईल सांगा? फर्स्ट डेटची इंटरेस्ट 2 lakh into 10 divided by 100. 20,000. 20,000, राईट. ओके, प्रिन्सिपल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करणार? डाऊन पेमेंट मायनस इंटरेस्ट. 80,000 मायनस 20,000 60,000. प्रिन्सिपल अमाऊंट मिळेल आपल्याला 60,000, राईट. सो क्लोजिंग फाइंड आउट करा. क्लोजिंगची स्टेप आपण काय घेतलेली आहे? ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल, दॅट मीन्स 2 lakh मायनस 60,000. अमाऊंट किती मिळेल? 1,40,000. 1,40,000. 1,40,000. Is it clear step? Yes, ma'am. Yes, ma'am. सो मी एकदा रिपीट करते, आपण काय स्टेप कंटिन्यू केली. 31st डिसेंबर 2011 ला आपण काय घेतलेली आहे? लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग. सो लास्ट डेटचा क्लोजिंग 2 lakh होता. नेक्स्ट सेकंड, दॅट मीन्स पहिली इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे 80,000. सो 80,000 आपण पुटअप करून घेतले. देन चार्ज 10% इंटरेस्ट ऑन कॅश प्राइस, ओपनिंग कॅश प्राइस. सो 2 lakh वरती आपण 10% चार्ज केलेले आहे, दॅट मीन्स 20,000. देन फाइंड आउट प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो? डाऊन पेमेंट मायनस इंटरेस्ट. सो 80,000 मायनस इंटरेस्ट, 60,000 प्रिन्सिपल अमाऊंट मिळालेली आहे. आणि क्लोजिंगची अमाऊंट मिळेल तुम्हाला कॅश प्राइस मायनस प्रिन्सिपल, सो 1,40,000. होप सो स्टेप क्लिअर झाली असेल. ओके, सो आपण नेक्स्ट डेट कडे जाऊया. 31st डिसेंबर 2012. आता आपण इयर एंडिंगच्या डेट घेणार आहोत. सो लास्ट डेट क्लोजिंग, नेक्स्ट डेट ओपनिंग. अमाऊंट किती येईल इथे? 1,40,000. 1,40,000. ओके, 1,40,000. देन स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करणार? पुटअप सेकंड डेट इन्स्टॉलमेंट. सेकंड इयर इन्स्टॉलमेंट सुद्धा सेम आहे 80,000. सो स्टेप नंबर 2 मध्ये सेकंड इयर इन्स्टॉलमेंट पुटअप करणार. देन थर्ड स्टेप मध्ये आपल्याला फाइंड आउट इंटरेस्ट. इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे ओपनिंग बॅलन्स वरती. सो 1,40,000 वरती 10% चार्ज करा. किती येईल बघा? 14,000.
14,000. 40,000, right? Okay. Then स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 80,000 मायनस 40,000 किती येतील अमाऊंट? 80 मायनस 40 66. फटाफट बोला. 80 मायनस 14,000 66,000. 66,000. 66,000. Okay, right. And find out last closing. That means 1,40,000 minus 66,000. So last date closing सांगा किती येईल? 74,000. 74,000. Right. So is it clear, Steve? Yes, ma'am. Good. Yes, ma'am. So last date कडे आलोत आपण. थर्ड इयरचं ट्रान्झॅक्शन 31 डिसेंबर 2013. सो लास्ट डेटचं ट्रान्झॅक्शन लक्षात आहे ना, आपण काय करतो? फर्स्ट ऑफ ऑल कॅरी फॉरवर्ड बॅलन्स 74,000. देन पुट अप लास्ट डेट इन्स्टॉलमेंट 80,000. आता इथे काय करणार आपण? त्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट असणार आहे. ओके, सो 74,000 मायनस 80,000 दिस इज कॉल्ड द इंटरेस्ट. सो इंटरेस्ट किती येईल बघा लास्ट डेटचा? 7,480. सो लास्ट डेटचा इंटरेस्ट मिळेल 6,000. 6,000. आणि लास्ट डेटला लक्षात ठेवा प्रिन्सिपल अमाऊंट आणि कॅश प्राइस ही सेम असणार आहे. सो इथे येईल 74,000 आणि लास्ट आन्सर इज इट क्लियर? Yes, ma'am. क्लियर झालीये का? लास्ट स्टेप मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. लास्ट स्टेप मी परत एकदा रिपीट करते. आपण काय केली? लास्ट स्टेप इन द सेन्स जी लास्ट डेटचं ट्रान्झॅक्शन आहे ते, त्यासाठी आपण काय करतो? फर्स्ट ऑफ ऑल कॅरी फॉरवर्ड लास्ट डेट बॅलन्स ऍज अ ओपनिंग. ओके, सो लास्ट डेटचा बॅलन्स जो 74,000 होता हा आपण ओपनिंगला घेतला. सेम अमाऊंट आपण प्रिन्सिपल मध्ये ऍज इट इज पुटअप करायची. सो प्रिन्सिपल अमाऊंट 74,000 आली. ओपनिंग आणि डाऊन पेमेंट ह्यामधला जो डिफरन्स असेल हा असणार आहे आपला लास्ट डेटचा Interest. इंटरेस्ट. ओके, लास्ट डेटचा इंटरेस्ट असेल. आता टोटल करा प्रत्येक कॉलमची. डाऊन पेमेंटची टोटल बघा किती येईल? 50 प्लस 80 80 80 2,50,000 येईल. देन इंटरेस्टची टोटल येईल 40,000. प्रिन्सिपलची टोटल किती येईल? सॉरी, प्रिन्सिपलची 2,50,000 आणि इथे 2,90,000 आहे. 290 ते. हा, 2,50,000 आणि 2,90,000. So is it clear? Step number first. Yes. Yes, ma'am. So ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण पहिली स्टेप कंप्लीट केली, अनालिसिस ऑफ टेबल. ओके, अनालिसिस ऑफ पेमेंट. सो सेकंड स्टेप कडे या. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन. मैम ये वाला फिर से बोलो एक बार. कौन सा? अभी जो बोले वो. अभी इस टेबल में हमने क्या किया? जो कैलकुलेशन किया वो सब क्लियर है आपको? जस्ट यहाँ पे हमने टोटल कर दिए. ये मतलब कंपलसरी नहीं है, ये सिर्फ टेबल कंपलसरी है. टोटल डजंट मैटर. ओके, सो अभी हम नेक्स्ट ये दिस इज द फर्स्ट स्टेप एंड नाउ वी स्टार्ट अवर स्टेप नंबर 2, डेप्रिसिएशन. ओके, तो प्रॉब्लम में देखो अभी डेप्रिसिएशन की रेट क्या है? 20% पर एनम.
ऑन रिटर्न डाउन वैल्यू मेथड। तो अभी हम डेप्रिसिएशन चार्ज करेंगे। ओके, तो डेप्रिसिएशन डेट फर्स्ट जनवरी 2011। कैश प्राइस मशिनरी कितीला परचेस केली होती, म्हणजे तुमची कॅश प्राइस असेल 2,50,000. Yes. ओके, सो 31 डिसेंबरला आपण काय करणार, 31 डिसेंबर 2011 ला डेप्रिसिएशन आपण चार्ज करू. सो डेप्रिसिएशन 20%. सो 20% चार्ज करा बरं. चार्ज करायला कॅल्क्युलेट करायला समजेल ना. 2,50,000 वरती 20% चार्ज करा, अमाऊंट किती मिळेल सांगा बरं. No. 50,000 Yes. चार्ज डेप्रिसिएशन. ओके, 50,000. 50,000. 50,000 राईट. Yes. ओके, सो आता 2,50,000 मधून 50,000 मायनस केले, म्हणजे तुमची अमाऊंट किती मिळाली नेक्स्ट डेटची, 2 lakh. 2 लाख. तो 2 लाख अमाऊंट ही डेट असेल मग 1 जनवरी 2012 चा बॅलन्स असेल 2 लाख. देन चार्ज डेप्रिसिएशन नेक्स्ट डेट, दॅट मीन्स लास्ट डेट ऑफ डेप्रिसिएशन 31 डिसेंबर 2012. इयर एंडिंगला आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. सो डेप्रिसिएशन 20%. सो 2 लाख वरती 20% चार्ज करा, किती येईल अमाऊंट बघा. 2 लाख वरती 20% 40,000 राईट. 40,000. ओके, सो 40,000 मायनस करा मग. 2 लाख मायनस 40,000 किती येईल अमाऊंट, 1,60,000. 1,60,000. ओके, सो 1,60,000 ची डेट येईल 1 जनवरी 2013. देन अगेन आपल्याला इयर एंडिंगला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. इयर 1, इयर 2, इयर 3. 3 इयर आहेत प्रॉब्लेम मध्ये, सो तिन्ही इयरचं आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. सो किती येईल बघा मग डेट, सॉरी 31 डिसेंबर 2013. ओके, डेप्रिसिएशन 20%. सो 1,60,000 वरती 20% 31,000. 32,000. 32,000 राईट. बॅलन्स किती येईल बघा लास्ट, 1,60,000 मायनस 32,000. लास्ट बॅलन्स मिळेल 1,28,000. ओके, 1,28,000. 28,000. डेट करून ठेवा. 1 जनवरी 2014 ची डेट असेल त्याला. पण आपल्याला जे रिक्वायर आहे डेप्रिसिएशन 32,000 लास्ट डेटचं डेप्रिसिएशन, देन सेकंड लास्ट डेप्रिसिएशन 40,000 अँड फर्स्ट डेटचं डेप्रिसिएशन आहे 50,000. लक्षात आलं डेप्रिसिएशनचा टेबल नंबर 2. Yes, ma'am. ओके, इथे कोणाला डाऊट नाहीये ना, डेप्रिसिएशन आपण कसं चार्ज केलेलं आहे लक्षात आलं.
कॅश प्राइस फक्त घ्यायची आणि त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करत राहायचं. जितके इयर दिलेले आहेत तितके डेप्रिसिएशन आपल्याला नेक्स्ट स्टेप साठी रिक्वायर असणार आहे. सो आपण फर्स्ट म्हणजे 31 डिसेंबर 2011 चं डेप्रिसिएशन असेल 50,000. 31 डिसेंबर 2012 चं डेप्रिसिएशन आहे 40,000 आणि 31 डिसेंबर 2013 चं डेप्रिसिएशन आहे 32,000. होप सो तुम्हाला ही स्टेप क्लिअर झाली असेल. सो आपण नेक्स्ट स्टेप कडे जाऊ आता. स्टेप नंबर 3. आपल्याला 2 लेजर अकाउंट कॅल्क्युलेट करायचे आहेत. मेसर्स रोज फार्मसी मशिनरी अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानंतरचं अकाउंट आहे गोदरेज लिमिटेड अकाउंट. पहिल्यांदा आपण मशिनरी अकाउंट कॅल्क्युलेट करून घेऊया. आता मशिनरी अकाउंट मध्ये डेप्रिसिएशन आणि जस्ट फक्त डेप्रिसिएशनची एंट्री होणार आहे. दिस इज द फिक्स्ड असेट. ओके, मशिनरी काय आहे? फिक्स्ड असेट. सो त्याचं पहिली कॅश प्राइसचं एक ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर प्रत्येक इयर वाईज डेट वाईज आपल्याला डेप्रिसिएशन हे चार्ज करायचं आहे. सो बघा काय आहे कॅल्क्युलेशन. फर्स्ट क्रेडिट साइड डेबिट साइडला एंट्री येईल ज्यावेळी आपण मशिनरी परचेस केली. परचेस कोणाकडून केलेली आहे? आपण गोदरेज लिमिटेड कडून परचेस केलेली आहे. सो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बेस सुद्धा तुमचा इथे क्लिअर असावा. म्हणजे डेबिटलाच काय एंट्री होते, क्रेडिटलाच काय एंट्री होते हे तुम्हाला क्लिअर होईल बेस नुसार तुमच्या. सो आपण मशिनरी परचेस केलेली आहे. परचेस मशिनरी जेव्हा करतो त्याची एंट्री डेबिटला होईल. सो डेट पुटअप करा 1 जानेवारी 2011. कोणाकडून परचेस केलेली आहे? त्या कंपनीचं नाव पुटअप करा, टू गोदरेज. गोदरेज लिमिटेड अकाउंट. ओके, सो गोदरेज लिमिटेड कडून आपण किती अमाऊंटची मशिनरी परचेस केलेली आहे? 2,50,000. राईट? इज इट क्लिअर? फर्स्ट ट्रान्झॅक्शन. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. पहिली एंट्री क्लिअर झाली का? मशिनरी अकाउंट. आता लक्षात Yes, ठेवा ma'am. त्याच टाइप्सचे आपले प्रॉब्लेम होणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण फिक्स्ड अकाउंटचं लेजर अकाउंट ड्रॉ करणार आहोत त्याच्या डेबिटला परचेसची एंट्री होणार आहे पहिली. सो फर्स्ट डेटला आपण परचेस ज्याच्याकडून घेतलेली आहे मशिनरी त्या कंपनीचं नेम आपण इथे पुटअप केलेलं आहे, टू गोदरेज लिमिटेड 2,50,000. क्रेडिटला तर एंट्री फक्त काय होणार आहे? प्रत्येक इयरला त्या मशिनरीवरती आपण डेप्रिसिएशन जे चार्ज केलेलं आहे त्याची एंट्री. सो 31 डिसेंबर 2011 बाय डेप्रिसिएशन by depreciation account. The first 31 डिसेंबर 2011 चं डेप्रिसिएशन आपण चार्ज केलेलं आहे. किती आहे अमाऊंट सांगा बरं? सेकंड स्टेप मध्ये जे चार्ज केलं अमाऊंट सांगा किती आहे पहिल्या डेटची? 31 डिसेंबर 2011 चं डेप्रिसिएशन 50,000. सो इथे 50,000 पुटअप करा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, गुड. सो आता आपल्याला काय करायचंय? पहिलं डेट पहिलं इयर आपलं कम्प्लीट झालं. फक्त आता इथे डेप्रिसिएशनच्या एंट्री होतात, बाकी काही होत नाहीये. सो पहिला डेट आपली कम्प्लीट. ट्रान्झॅक्शन क्लोज. ट्रान्झॅक्शन क्लोज करा. टोटल करा दोन्ही साईडची. जास्त कुठे आहे बघा? डेबिटला आहे की क्रेडिटला आहे? डेबिट जास्त आहे. तो डेबिटला टोटल करा 2,50,000. दोन्हीकडे टोटल पुटअप करून घ्या 2,50,000. आणि बॅलन्स किती येईल मग? 2 लाख. 2 लाख. lakh. ओके,
2 lakh balance. So heading द्या, by balance carried down. By balance carried down 31st December 2011. ओके. सो हा बॅलन्स आपण नेक्स्ट डेटला ब्रॉट डाऊन करून घेणार. सो डेट टाका 1 जानेवारी 2012 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके. सो बॅलन्स किती आहे? 2 लाख. इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? अरे बोला, शांत काय एवढे तुम्ही? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. आन्सर द्या ना. सो आता पहिल्या डेटचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं. सेकंड डेटला आलोत आपण. बॅलन्स कॅरी फॉरवर्ड ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे. देन लास्ट डेटला 31st डिसेंबर 2012 बाय डेप्रिसिएशन. सो बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सेकंड डेटचं डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट केलेलं आहे? 40,000. सो ट्रान्झॅक्शन क्लोज करा. डेबिट जास्त आहे, क्रेडिट जास्त आहे सेकंड डेट साठी. अगेन सेम, डेबिट जास्त आहे 2 लाख. सो 2 लाख ला ट्रान्झॅक्शन क्लोज. ओके. देन अकाउंट क्लोज केल्यानंतर त्या डेटचं ट्रान्झॅक्शन क्लोज केल्यानंतर डिफरन्स बघा. 2 लाख मायनस 40,000 बॅलन्स मिळेल तुम्हाला 1,60,000. So by balance carried down. Okay. Date put up करा 31st December 2012. Then next date ला balance carry forward करून घ्या ब्रॉट डाऊन 1st January 2013. 2012 नंतरची नेक्स्ट डेट 1st January 2013. So to balance brought down बॅलन्स किती आहे लास्ट? 1,60,000. 1,60,000. राईट? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. सो आता लास्ट डेटचं डेप्रिसिएशन पुटअप करून घ्या. 31st डिसेंबर 2013 बाय डेप्रिसिएशन लास्ट डेट 32,000. 32,000. 32,000. Okay. And close last date transaction. वन लाख 60 ला क्लोज करा. डेबिट जास्त आहे 1,60,000. सॉरी, 1,60,000 क्लोज. अँड डिफरन्स बघा काय मिळेल. 1,28,000. डिफरन्स 32,000 किती? 1,28,000. 1,28,000. Is it clear? Is it clear? Yes, ma'am. देन बॅलन्स नेक्स्ट डेटला कॅरी फॉरवर्ड करून ठेवा. आपला ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेला आहे. जस्ट 1st January 2014 to balance brought down 1,28,000. Is it clear? Yes, ma'am. Okay, good. सो आपल्याला लास्ट Yes, ma'am. स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे?
गोदरेज लिमिटेडला काय इम्पॅक्ट होतात बघा किंवा कसे ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट होणार आहेत. गोदरेज लिमिटेड कडून आपण मशिनरी परचेस केली होती. सो गोदरेज लिमिटेड कडून मशिनरी गेलेली आहे आणि मशिनरी गेली, त्यांच्याकडे कॅश आली ना, सो डेबिट द रिसिव्हर. सो कॅशचं ट्रान्झॅक्शन डेबिटला जाईल 1 जानेवारी 2011 टू कॅश. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मेन्शन करा. गोदरेज लिमिटेड कडे कॅश आलेली आहे, सो डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्या क्रेडिटला जातील, ज्या आलेल्या आहेत ह्या डेबिटला. सो किती अमाऊंट मिळाली त्यांना? 2,50,000. पहिली मिळालेली आहे 50,000 जी डाऊन पेमेंट होती आणि त्यांच्याकडून मशिनरी ही गेलेली आहे. सो 1 जानेवारी 2011 बाय मशिनरी. ओके, मशिनरीची अमाऊंट किती होती? 2,50,000. ट्रान्झॅक्शन लक्षात आलं का बघा काय केलेलं आहे? गोदरेज लिमिटेडने मशिनरी सेल केलेली आहे, दॅट इज वाय मशिनरी गेली आहे त्यांच्याकडून, म्हणून आपण क्रेडिटला ट्रान्झॅक्शन पुटअप केलं 1 जानेवारी 2011 बाय मशिनरी 2,50,000. सेम डेटला मशिनरी परचेस केल्यानंतर इमिजिएटली त्यांना काय मिळालेलं आहे? डाऊन पेमेंट. कितीचं आहे ते? 50,000चं डाऊन पेमेंट आहे. दॅट इज वाय सेम डेट पुटअप केली आपण 1 जानेवारी 2011 टू कॅश अँड बाय 50,000. देन इयर एंडिंगला त्यांना काय मिळालं? पहिली इन्स्टॉलमेंट. सो पुटअप करा इयर एंडिंगची डेट 31 डिसेंबर 2011 टू कॅश ॲट बँक. पहिली इन्स्टॉलमेंट कितीची मिळाली त्यांना? 80,000. 80,000 बरोबर त्यांना आणखी काय मिळालेलं आहे? इंटरेस्ट मिळालेला आहे. ओके, सो इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन क्रेडिट साइडला होईल 31 डिसेंबर 2011 बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट फर्स्ट इयरचा इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला होता आपण प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिल्या टेबल मध्ये. इंटरेस्ट $20,000, right? Is it clear? Yes, ma'am. 20,000. Yes, ma'am. Yes, ma'am. इंटरेस्ट आपण क्रेडिटला का पुटअप केलेला आहे? इंटरेस्ट इज अ नॉमिनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन. सो आपण काय केलं? क्रेडिटला इंटरेस्ट जो मिळालेला आहे 20,000 तो इथे पुटअप केला. सो अकाउंट क्लोज करा. आता डेट वाईज सेम ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेट होते. बरं, टाइम कंप्लीट होतोय. रिमेनिंग प्रॉब्लेम मी रेकॉर्ड करून सेंड करेन. ओके.